कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्याच आवडीचं असं मस्त होममेड तव्यावरचं चिकन पिझ्झा रेसिपी। चिकन पिझ्झा रेसिपी बनवण्यासाठी मी 50 रुपयाचं बोनलेस चिकन घेतलेलं आहे। ते स्वच्छ साफ करून धुवून घेतलेलं आहे। इकडे मी मीडियम फ्लेमवरती पॅन गरम करत ठेवलेला, त्याच्यामध्ये आता 2 छोटे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल हलकंसं गरम व्हायला द्यायचं आहे आणि हे चिकन आपण जे धुवून स्वच्छ करून घेतलं ते टाकायचं आहे। ते चिकन 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे तेलात आणि नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि ती पण चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाव छोटा चमचा काळी मिरी पूड, धने जिरे पूड पाव चमचा छोटा आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि चिकनच्या चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, पाव चमचाभर साधारण। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून चिकन शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये परतून। पाव लिंबूचा रस पिळून टाकायचा आहे, अर्ध्यापेक्षा कमीच लिंबू घेतलेला मी कापून, आणि पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चिकन। 1 चमचा दही टाकायचं आहे आणि ते पण चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून चिकन आपण शिजवून घ्यायचं व्यवस्थित असं परतवून, पूर्ण त्याचं पाणी वगैरे आटलं पाहिजे। हे बघा, चिकन पिझ्झा बनवण्यासाठी परफेक्ट असं चिकन आपलं बनवून तयार आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि हे थंड व्हायला द्यायचं आहे पूर्णपणे। चिकन पिझ्झा बनवण्यासाठी मी रेडीमेड पिझ्झा बेस घेतलेला आहे हे बघा, आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची। शिमला मिरची मी उभी पातळ चिरून घेतलेली आहे, तसाच कांदा पण मी उभा पातळ चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो पातळ चिरून घेतलेला आहे आणि त्यातल्या आतल्या टोमॅटोच्या बिया काढलेल्या आहेत। पिझ्झा बेसला पहिला आपण थोडासा पिझ्झा सॉस टाकून घेऊ, साधारण 1 छोटा चमचा घेतलेला आहे आणि 1 छोटा चमचा मी टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि हे दोन्ही सॉस व्यवस्थित मिक्स करून या बेसला लावून घ्यायचं आहे, पिझ्झा बेसला। हे सॉस लावल्याने टेस्ट पण पिझ्झाला खूप छान येते। पाहिजे तर तुम्ही मायोनीज पण वापरू शकता, टोमॅटो केचप आणि पिझ्झा सॉस बरोबर मिक्स करून। आता याच्यावरती भरपूर सारा मोझरेला चीज टाकून घेऊ आणि चिकनचे पीस आपण जे बनवून घेतलेले आहेत ते टाकूया वरून, असे ठेवूयात। खूप छान टेस्टी असं पिझ्झा तयार होतं घरच्या घरी, तुम्ही पण नक्की बनवून बघा। आणि रेसिपी आवडली असेल तर कविता स्वयंपाकघरला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता चिकन टाकून झाल्यावरती आपण जे कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो पातळ चिरून घेतलेलं आहे ते पण टाकूया वरून, असे ठेवूयात। वरून पुन्हा आता भरपूर सारा मोझरेला चीज टाकून घ्यायचं आहे। आता वरून टाकूया थोडंसं चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो। पिझ्झा मी आज तव्यावरती बनवणार आहे, त्यासाठी मी तवा गरम करत ठेवलेला, मीडियम फ्लेमवरती तवा हलकासा गरम झाला आहे। गॅस आता स्लो करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण जो पिझ्झा बनवून घेतला आहे तो कुक होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। तुमचा जर प्लेन तवा असेल तर त्याच्यावरती तुम्ही खाली जाळी ठेवा आणि त्याच्यावरती पिझ्झा ठेवा, म्हणजे खालून ते जास्त वेळ करपणार नाही आहे। आणि स्लो गॅसवरती झाकण ठेवून आपलं चीज मेल्ट होईपर्यंत साधारण 5 मिनिटं लागतात। आपण बनवून घेऊ पिझ्झा। आता स्लो गॅसवरती ठेवायचं आहे। हे बघा, साधारण 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढून घेऊ। हे बघा, चीज पण आपलं मेल्ट झालेलं आहे, वितळलेलं आहे। आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया। हे बघा, मस्त असं किती सुंदर दिसतंय बघा।
हे बघा, मस्त टेस्टी असं तव्यावरचं होममेड चिकन पिझ्झा बनवून तयार आहे. पिझ्झा बेस विकत आणून या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी चिकन पिझ्झा बनवून नक्की बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.